पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल आता विवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणे जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणे जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी रहिवासीत लोका तयाची आचरणी नमनगा मदरी सदसो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुत नारद जानु नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विठ्ठल जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा पाशुपताधियारुडयो दंडमुंडादिधारणम् त्रिशूलादिडमरुस्थितेषु जटा गंगाधरायां गिरिजापतये यस्शिवाय तन्नमामि शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते
सर्वाभूती दया साधू मनावे ऐशिया जग ब्रह्म रूप जान हेची साधूचे लक्षण. बेस कमी करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला विठाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात नेमकं महाराज म्हणायचं कोणाला, कोणाला म्हणायचं महाराज. लोकांच्या प्रत्येक भ्रामक कल्पना आहेत. बरीच लोक गुलाबभाई आपापल्या परीनं काही काही महाराजाला मानित आहेत, त्याचं काही तपासित नाहीत. डोक्यावर घेऊन नाचत येत आणि कळाल्यावर इतकं आपटीत येत की भारतात त्याचं ऑपरेशन होत नाही. ते महाराज बिलिंदर आणि त्याला मानणारे ते पण हलकट. विढाला उढाला उढाला. नेमकं कोणाला म्हणायचं भागवतकार, कोण रामायणकार, कोण कीर्तनकार, कोण साधू, कोण योगी, कोण तपी, कोण सिद्ध, कोण अनुरागी, याचं मूर्तिमंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे पैठणचे मालक नमूद करतात. स्पीकरवाले बेस कमी करा, आवाज कडक करा, देव तुमचं चांगलं करेल. छान आहे साऊंड सिस्टीम. आवाज कोण्या परिवाराचा कार्यक्रम आहे त्यांचं लेखाजोखा. इक्बालबाई एखादी चिठ्ठी द्या माझ्याकडं, ते वर्णन व्हावं, नमूद व्हावं. आज कोण कोण परिवार आहे कार्यक्रमाला. बरं, हे शब्द वापरू का म्हणून. कारण काळ अभावी चित्र आहे. या काळामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वर्गावर बोलत असताना वक्त्यानं त्याच्या जिभेला लगाम ठेवला पाहिजे, तर त्या वक्त्याला गुलाबबाई जगभर मान्यता राहते. पूर्वीच्या काळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र देशामध्ये प्रत्येकाचे उद्योग वेगवेगळे असायचे. आणि ती 12 एक ठरलेली माणसं असायची. त्याच्यात नावीदादा असेल, त्याच्यात सुतारदादा असेल, त्याच्यात कुलालदादा असेल, अशी प्रत्येक. तुम्ही म्हणता म्हणून म्हणतोय, नाही तर तो शब्द वापरायची मला काही आवड नाही. आजचा जो ग्रुप आहे तो माझ्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतील धर्मनिरपेक्ष ग्रुप 12 बोलोतेदार. पुन्हा एकदा वाच्यता करतो, तुम्ही आदेश द्यायला म्हणून म्हणतोय, कारण यूट्यूबला चाललंय. याला भारत देश पाहणार आबा. आणि एवढ्या श्रद्धेनं मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला मला आबांनी सांगितलं, तुमचं स्वागत इतकं जल्लोषात करणार येतं, आणि तुम्ही सांगितलं त्याच्या पलीकडं केलं. ती छत्री, त्या तुताऱ्या माझ्या लग्नात पण नव्हत्या, गळ्याची शपथ नव्हत्या. खोटं नाही बोला माणसं, मला आवडत नाही चोंबळ्या गप्पा, मला काय आवडत नाही. एखाद्यानं प्रसन्न व्हावा ना आपल्याला मानावं याच्याकरता कीर्तन करीतच नाही. माझ्यावर जगाचा बाप प्रसन्न आहे. हो, त्याच्यामुळे मी काय कोणाचे बुट उचलणारा माणूस नाही. विठाला विठाला विठाला. आणि अत्यंत तुमचं कौतुक करावं ते सुद्धा माझ्या छोट्याशा वाणीनं कमी पडेल. एवढ्या उत्साहात तुम्ही आजचा दिवस माझ्या विटेवरच्या मालकाचा, माझ्या काशीतल्या मालकाचा उत्सव साजरा करता. तुम्हा सगळ्या ग्रुपला प्रणाम करतो, वंदन करतो.
मला काही स्वार्थ नाही तुमच्याकडनं, मला एकच स्वार्थ आहे, तुम्ही धर्मनिरपेक्षपणाने गोडसा उत्सव करता म्हणून तुम्हाला प्रणाम करतो. मी ज्या भगवंताच्या नावानं भाकरी खातो त्याचा उत्सव करता म्हणून तुम्हाला प्रणाम करतो. तुम्हा सर्व ग्रुपला मनपूर्वक गोड 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 या शुद्ध दशमीच्या उद्याची महिन्याची वारी आहे. आणि मी तसं म्हटलं होतं पण योगेश महाराजाला तुमचं कीर्तन करून वारीला जाईल, नाही घेणार नव्हतं. हे रगिले माणूस जरसक हुकलो खंडाचा अडकीत आहे. योगेश महाराज शेजूळ संपर्क करत होते तुमच्या सर्वांच्या वतीनं. आणि महत्त्वाचा गुलाबभाई इक्बालभाई मला त्यांनी नमूद सुद्धा केलं तर तुम्ही सगळे या कार्यक्रमात मुसलमान पण येणार आहात. म्हणून आजयला फोटो घेत असताना मी टोपीवाल्याचं पण घे म्हणलं होतं. असं केलं तर त्याला शहाणे को एक बात अन गधे को सारी रात. शहाण्या माणसाला एका शब्दात कळत आहे. कारण तुम्ही सगळी एकत्रित येणं हाच मोठा पुरुषार्थ आहे, हाच मोठा पुरुषार्थ आहे. राजे हो नवरा बायको, मी कधी कधी त्या प्रथम श्रेणीच्या डब्यात बसून जातो, 4 लोक बसतात त्या कॅबिनला. इकून मी असतो, वरी कोणीतरी सोबती असते, पलीकून नवरा बायको असते. तो 2-2, 4-4 घंट्याच्या प्रवासात बायको नवऱ्याकडे बघणं, नवरा तिच्याकडे बघणं, त्या टीजभर काचातच माणसं गुतले. मला वाटलं संध्याकाळी झोपल्यावर बी याचा हात मलाच की तू काय. हो इतका. अहो 7 फेरे ओढून आल्या बायकोला त्यो बोलणं, बरं त्यो जाऊ द्या मुंगळा, पण हिला तर मुंगीला अकल असावा. आपण याच्या नावानं कुंकू लावतो, 4 तासात एकदा तर नवऱ्याचं तोंड पावा. काय त्या मोबाईलात भरलं, इतकी माणसं बिजी आहेत. आणि तुम्ही 12 घटकातली माणसं एकत्रित येऊन माझ्या विटेवरच्या मालकाचा उत्सव करता, हा मोठा पुरुषार्थ आहे. माणसं एकत्रित यायलाच तयार नाहीत, यायलाच तयार नाहीत, यायलाच तयार नाहीत. फक्त एकच जागा आहे कीर्तनाची, तिथं तुम्ही मनानं तिकीट खर्चून येतात. पुढाऱ्याला तर इतके माणसं जमवायला 1 सुटकेस खर्च करावा लागेल. आणि ते बी त्याला मतदान हाणतेत का? त्याचं खाऊन जाते दान का चौथ्यालाच हाणतील. इतक्या इमानदारीनं श्रद्धेनं एकत्रित व्हायची जागा फक्त माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन आहे. आणि त्या उत्सवात तुम्ही 12 माणसं एकत्रित येऊन 12 कुळातली 12 जातीची माणसं एकत्रित येऊन गुलाबभाई एवढा उत्सव करतात, ही सुद्धा कौतुकजन्य बाब आहे. विठाला विठाला उपस्थित माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या साधकांना आजच्या वारी प्रसंगात तुम्हाला प्रणाम करतो, इनेकऱ्यांना प्रणाम करतो. ब्रह्मवादिनी वाजवता गुलाबभाई तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. योगेश महाराज तुम्हाला प्रणाम. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. अजय सुद्धा आहे, त्याचं गरजा महाराष्ट्र चॅनल आहे, त्यालाही धन्यवाद. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली भक्तगण मंडळी तुमच्या चरणी प्रणाम. मागे एकदा इथे सद्गुरू बाळूमामांच्या उत्सवामध्ये आलतो, श्रीगुरु बाळूमामांचा उत्सव. एका मुख्या जीवांचं पालन करणारा महात्मा त्या सद्गुरु बाळूमामांच्या चरणी सुद्धा दंडवत करतो. विठाला विठाला इथे भगवान शिवजींचा अधिष्ठाने मला ओम सांगत होता मगाशी. कोणतं मंदिर? ओम लिंगेश्वराचं मंदिर आहे. भगवान शिवजींच्या चरणी सुद्धा दंडवत. अभंगावर येतो, सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. नेमकं साधू म्हणायचं कोणाला? गळ्यात माळा जास्त घातल्यानं जर महाराज झाला असता तर बहुरूपी किती माळी घालतेत, संध्याकाळी काढून टाकतेत. माझी का लहान माळ आहे का? मला चोर भेटल्यावर त्याला बुकी हाणायचंच काम नाही. ही जर दोहेरी करून चपका हाणला ना तर त्यानं पाणीच प्यावा तांब्याभर. वारकऱ्याची माळ आहे ती साधी आहे का? चाकू घ्यायची काय गरज आहे? एका चपक्यात तुत्तर लाल करीन. पण माळीनं साधू
साधू सिद्ध होत नाही, गंधानं साधू सिद्ध होत नाही, बाबा पांढऱ्या कपड्यानं साधू सिद्ध होत नाही. हरिभक्ती परायण परम श्रद्धेय आळंदीकर महाराज आहेत, तुम्हाला सुद्धा प्रणाम. टिळा टोपी माळा हे तो देवाचे गबाळ. नाटकामध्ये एखादा माणूस महाराजाचं पार्ट घेतो, वाक्य नीट आहे का, नाटकात सिनेमात महाराजाचं पार्ट घेतो, मग माळा असतात का नाही आबा त्याच्या गळ्यात? कुठे ती एक बालजी माळा असतात ना, असतात. मग ते महाराज आहे का? नाटक संपल्यावर माळा आहेत का त्याच्या गळ्यात? नाही, तो बहुरूपी आहे. मग अशा बहुरूप्याच्या जर तुम्ही पाया पडले तर त्यानं केलेलं सगळं पाप तुमच्या डोक्यातून अंगात जाते आणि तुम्ही घरी गेले की तुमचा संसार खालून पेटतो. म्हणून हरामखोराच्या पायावर डोकं टेकायचं नाही. पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. पाणी गाळून प्या, आजार होणार नाही. महाराज तपासून आपलं करा, जीवनाचं कल्याण होईल. मी नेहमी सांगत असतो, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10, 12, 15 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, साधू चुकीचा भेटला कोटी मरतील. पिढ्यानं पिढ्या मातीत जातील. म्हणून साधू चांगला असावा, महात्मा चांगला असावा. तुम्ही ज्याला मानता तो महाराज पवित्र असला पाहिजे. अभ्यासू कमी असला तरी चालेल, आचरणानं सुद्धा असला पाहिजे. आपल्या संप्रदायात सगळ्यात मोठी किंमत आहे आचरणाला. अभ्यास कमी अधिक असू द्या, असेल त्याच्या डोळ्यात जर पाप असेल तर त्या भडव्याच्या पाया पडायचं नाही. ज्ञानेश्वरी उलटी सुलटी पाहत असेल आणि स्वतःची बायको सोडून परस्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहत असेल, त्या हरामखोराच्या पाया पडताल तर तुमचा संसार खड्ड्यात जाईल. पाठांतरावर काय नसते, बुद्धीचा मोठेपणा येतो. एखाद्याची बुद्धी कापराची असती. आता मला 450 गाणे पाठ आहेत, ते बी ट्रॅक्टरवाल्याचे ऐकून बंधे नसतील, पण कडवे फडवे मिळून 450 गाण्याचे कडवे पाठ असतील. माझ्या बुद्धीचा प्रताप येतो. मला शिव्या पाठ येत 250, देऊ का 2-4? हे माझ्या बुद्धीचा पुरुषार्थ आहे. पाठांतर होणं महाराज नाही, वागतो किती चांगलं याला महाराज म्हणायचं. उठाला उठाला. आपण पांढऱ्या कपड्यामुळे जर साधू म्हणत असो तर बगळ्याचे कपडे आपल्या धोत्रापेक्षा पंख पांढरे येत, पण टपकन माशा धरीत. साधू कसं म्हणता येईल? गंधानं जर साधू झाला तर आपल्याला लावावं लागतंय. अशा काही बोकड्याला गंध आहेत. एक बालजी खोटं बोलायचं नाही. ज्या बोकड्याला टीका आहे तो 7-7 लाखाला इकतो ईदीमध्ये. मी बोकड्या म्हणालो, बोकड्या हो, 2-2 पायाचे नाही बरं. ओम 4 पायाचा काळा ठिक्करन, त्याच्या कपाळावर चंद्र असावा. कोटीत कोटीत बोकड्या, कोटीत. त्याच्या माईन लावला का त्याला उपजतच आहे. याच्या पलीकडे आहे का? पूर्वी माझ्या लहानपणी एक चुकीचं काम करत होते माणसं. आषाढ महिन्यात एका देवीला हाल्या कापित होते, रेड्या कापित होते. चुकीची पद्धत होती. पण तो रेड्या जर चंद्र असेल तो लय हौसाने विकत घेत होते. मग म्हशीच्या पोराला उपजताच गंध, शिळीच्या पोराला उपजताच गंध. गंध लावल्यानं साधू झाला असता तर बोकड्यान रेड्या वरी गेले असते स्वर्गात. नाही, साधू हा लक्षणानं असावा. सर्वाभूती दया साधू मनावे आयशिया, दया ज्याच्या अंतःकरणात तो साधू आहे. बघा, सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी. साधूनं बघत असताना सर्वाकडे सारख्या दृष्टीने बघावं. पाया पडून पैसे देणारा माणूस भेटला की गाडी थांबती.
आणि एखाद्या गरीब विनेकऱ्याला जर कीर्तनाला यायचं असेल तर त्याला गाडी उभी करीत नाहीत. असा जर कीर्तन करा असेल तर तो आमुष्याच्या दिवशी पिराल कापाव. तुला पाया पडून 400-500 रुपये देणाऱ्याला 120च्या स्पीडमध्ये गाडी असली तर 150 रुपयाचे टायर घासूस तर उभी करायला सोंबळ्या. आणि गरीब ज्ञानोबराय तुकोबरायचा वारकरी विनेकरी त्याला तिथपर्यंत तुझ्या गाडीत यायची तर तुझी गाडी पेटायली का नालाय का? घेईनच तू गरीबाला. इथं दृष्टी सारखी नाही, सर्वाभूती समदृष्टी नाही. पोरगी पंचमीला गेली माहेरात. पंचमीला नेतात ना आपल्याकडे मुलीला पंचमीला. आणि पंचमी आटपल्याच्या नंतर 4-5 दिवसाला फोन आला, ग तुला उद्या रविवारी मी न्यायला यायलो. तिच्या नवऱ्याचा फोन गेला. ती म्हणली, आई माझे मालक यायलेत. काय सासू खुश हो, जावाई आले जावाई आले जावाई आलेत. शेजारणीला सांगितलं 2 दिवस म्हशीला कमी पाणी पाच म्हणजे दूध घट देईन. हिच्यामुळं म्हशीचं पाणी तोडलं. काय आगाव मसड असनी. ती गावरान होती ही कोकणी होती. हो, म्हशीला पाणी काढता. ते म्हणले कशा करता? 150 रुपये लिटरनं पैसे घे पण माया जावायला बासुंदी करायची. पण योगायोगानं तिचं जावई भिकार सोसायटीचा अध्यक्ष. त्याला दुसराच निरोप आला आणि ते बोंबलत गेलं. आणि जावायचा भाऊ आला. सगळी बासुंदी फरतळात ठेवून दिली आणि अर्धा लिटर दुधाचा पायस केला जावायच्या भावाला. काय हलकोट बाई असेल. जावायला बासुंदी आणि जावायचा भाऊ आल्या त्याला पायस केला. दृष्टी सम नाही, विशुद्ध दृष्टी विशुद्ध. साधूला संत दिसला तरी तितकाच भाव आणि चोर दिसला तरी तितकाच भाव. एका कुळामध्ये एक गुंड जन्माला आला. एका कुळात एक गुंड जन्माला आला. गुंड. आणि तो गुंड एका 6व्या क्रमांकाच्या संन्याशाला, भजन करणाऱ्या संन्याशाला भेटला. 6व्या क्रमांकाचा संन्याशी, 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय. बाकीचे तुम्ही घरी गेल्यावर मौजा. मी काय गुत्त घेतलं का इतकं सांगायला? सारे 19 आहेत पुराणात, ईसवा नाही. तो देवर्षी नारदाला तो गुंड भेटला. सगळे लोक त्याच्या लांबून जात होते. नारद मुद्दाम त्याला भेटायला गेले आणि गुंडाचा गुंडपणा संपिला. त्या गुंडाचा ऋषी केला आणि ऋषीचा महर्षी केला. त्या गुंडाचं नाव वाल्या कोळी. आपणा सारिखे नाही काळवेळ. ही साधूची दृष्टी आहे. सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी. जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. त्याला विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित. साधून या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना आपलं हित सुद्धा जोपासलं पाहिजे. याला साधू म्हणतात. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. दया काय? दया म्हणजे काय? दया तिचे नाव भूताचे पाळन. भूताचे पाळन दया तिचे नाव. भूत म्हणजे जीवसृष्टी. झाड अश्वत्थाचे पिंपळाचे. या झाडाला धक्का लागू देऊ नका. याच्यावर दया करा. काय होतं माहितीये का? थकली भागलेली, ज्याला लांब दूर चलत जाता येत नाही, वय झालंय असं वयस्कर महात्मा म्हातारा माणूस, दुपारच्या वेळेला लाईट गेली, त्याला असली तरी फॅनला पैसे नाहीत, तो माणूस हवेशीर या झाडाखाली बसू शकतोय. याच्यावर दया केल्यावर हे 100 लोकांवर प्रेम करत आहे. याच्यावर सुद्धा दया करा. सर्वभूती
जीवसृष्टीतले जेवढे जीव आहेत त्यांच्यावर दया करणं अत्यंत गरजेचे आहे. अपपर भाव नाही. माणसावच करा, आमक्या जातीवच करा, तमक्या जातीवच करा असं सुद्धा नाही. एक वाक्य सांगतो मी, या पवित्र भारत देशात अशी एक बी जात नाही की त्या जातीत हरामखोर लोक नाहीत. भडवे, हरामखोर, बुजदिल, नालायक, पांचट, प्रत्येक जातीत माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून आपल्याला अधिकार नाही एखाद्या जातीला नाव ठेवायचा. प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत. बरं, तुम्हाला अशी एखादी जात सापडली का बा? सगळ्याला विचारतोय की त्या जातीतली माणसं दारू पित नाहीत, मी त्या जातीचं मंदिर बांधितो. कोणी हातवरी करून सांगा आमक्या जातीतली माणसं दारू पित नाहीत. औषधाला तर नाही गवसायचा. प्रत्येक जातीत नालायक माणसं. म्हणून सर्व शब्द वापरला. जो चांगला दिसेल, जो सात्विक असेल, जो सदाचारी असेल, जो पुण्यवान असेल, जो पावन असेल, जो परोपकारी असेल, त्याचं वाईट करू नकोस, कर दया, विटेवरचा मालक तुझं कल्याण करील. सर्व शब्द वापरला. आणि ती फक्त संत. आणि असं ज्याच्या अंगात आहे, असं ज्याच्या अंतःकरणात आहे, त्याला महाराज म्हणायचं, त्याला साधू म्हणायचं. एका वारकऱ्याची ख्याती पंढरपूरला पोचली. उद्या वारी आहे शुद्ध. हे कीर्तन करून पळायचं उद्या वारीला, आजच संध्याकाळी. एका वारकऱ्याची ख्याती पंढरपुरात पोचली. निष्ठावंत वारकरी त्या वारकऱ्याची ख्याती विटेवरच्या मालकाला सांगत होते. योगेश बुवा विटेवरच्या मालकाला त्या वारकऱ्याची ख्याती सांगत असताना विटेवरची मालकीन ऐकत होती. विटेवरच्या मालकीनीनं प्रश्न केला. जो तो येतो त्या महाराजांचं वैभव सांगतो, जो तो येतो त्या महाराजाची मान सन्मान सांगतो, जो तो येतो त्या महाराजाची दया सांगतो. मी जाते ते महाराज किती का अधिकारी पाहाला. विटेवरच्या मालकानं सांगितलं, रमा थोडासा कडक आवाज करा, वाढवा. रमा, हे लक्ष्मी, हे कमला, हे विमला, लक्ष्मीचे नाव आहेत. अगं तू काही कर ग, पण त्या वारकऱ्याची परीक्षा पाहायला जाऊ नकोस. नाही म्हणे, मी जाणार. गेले आई साहेब. सकाळीच्या 3 वाजता दया कशाला म्हणतात, त्या वारकऱ्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे. आणि त्या तुळशी वृंदावनाच्या अंतरानं 10-15 फुटाच्या अंतरावर विटेवरची मालकीन एका विशिष्ट प्रकारच्या रूपात बसलेली आहे. वयस्क म्हातारीचं रूप आहे. ओम तुझ्या आजी पाहिल्या तशा वयस्कर रूपात पाहिल्या. पण फरक इतका आहे, विटेवरच्या मालकीनीनं असं रूप घेतलंय की अंगावरचे कपडे थोडे फाटके येत. आणि तिनंच वाऱ्याला सांगितलं जराशी थंडी सोड. तिचं काय ऐकत नाही वार. विटेवरच्या मालकीनीचं ना ऐकणं काय, वाऱ्याची माय आली लगेच अशी कुडकुडी. अरे आईसाहेब अशा कुडकुड 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 लागल्या. वयस्क म्हातारीचा मुखात दात नाही, संपूर्ण केस पांढरे झालेले आहेत. 4-5 ठिकावर अंगावरचं लुगडं फाटलेले, चोळीची 2-4 ठिकाणी चोळीला पण छिद्र पडलेले आहेत. आणि थंडीनं शरीर असं लखलख 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 करायला लागले. 3 वाजता बसले. तुकोबरायची उठायची वेळ झाली. वळणीवरलं धोत्र खांद्यावर टाकलं आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय त्या घरचे वारकरी पवित्र इंद्रायणी मातेच्या स्नानाकरता तुळशी वृंदावनाच्या जवळ आले. 3:30 वाजले असतील. तर प्रकाश तर चांदण्याचा होताच. या चांदण्याच्या प्रकाशात आज जास्त प्रकाश दिसत होता, कारण तो प्रकाश होता लक्ष्मीचा.
तो प्रकाश जगाच्या मालकीनीच्या तेजाचा होता. रूप कोणतं घेऊ द्या हो, वैभव झाकत नसते. तुकोबारायने विचार केला, आज प्रकाश काय, पुढे पाहत असते एक म्हातारी. मन भरून आलं. माय कोण आपण? अमकी अमकी व्यक्ती आहे. कुठून आलात? फिरत राहते. गाव कोणतंच नाही. कुठे जायचंय? काही नाही, चालत राहते. माझ्याकडे येण्याचं प्रयोजन? सकाळच्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये लक्ष्मी आईसाहेब तुकोबारायचा चेहरा पाहत होत्या आणि तुकोबारायला सांगितलं, महाराज वारकरी दिसतात. गळ्यात माळ होती तुळशीची. रात्री भजनात लावलेला बुक्का आणि गोपीचंद जशाला तसा होता. वारकरी दिसतात जी, पांडुरंगाचा उपासक आहे. हे थोडा आवाज कडक, बेस कमी करा. पांडुरंगाचा उपासक आहे. वा, बरं झालं मी तुमच्याकडे आले. काय पाहिजे माय? उद्या सकाळी आंघोळ केल्यावर नेसायला लुगडच नाही. एक लुगड पाहिजे. माय वारकऱ्याच्या घरी आलीस ग आजीबाई? माफ कर ग माय, तुला नेसण्यासाठी लुगडं देण्यासाठी माझी ताकद नाही. माझ्याकडे लुगडच नाही. वाक्य तुकोबारायचंय, माझ्याकडे लुगडच नाही. आणि खरंच नव्हतं. कर्मनो गहनो गती प्राप्तन किती विचित्र पहा. तुळशी वृंदावनाच्या काही अंतरावर एक कणिक ठेवलेली. कणिक म्हणजे पीठ नाही, विशिष्ट प्रकारच्या वेलीच्या पासून तयार केलेलं एक कणिक, आणि तिला एकीकडचं तोंड फाडलेलं. त्याची बाथरूम होती तुकोबारायच्या घरी. त्याच्यात आंघोळ करायची जिजाबाईनं. काय परिस्थिती असेल. बाई किती श्रीमंताची मुलगी होती सांगू. तुकोबारायच्या सासरवाडीत 1425 गडी होते. हातवरी करा कोणाकडे 100 इथं. 1425 गडी. 1425 हा बा, इतके गडी. 3600 एकर ऊस होता. आणि एवढ्या श्रीमंताची कन्या तुकोबारायच्या संसारात एका लुगड्यावर एका दया कशाला म्हणते ऐका. आणि स्नानाला आतमध्ये बसल्या. आतली आत लुगडं पिळलं, कणगीच्या बाहेर वाळत घातलं आणि लहानसा कपडा गुंडाळून अंगाला बसल्या. ते फाटका तुटका रक्ताचा कपडा होता. रक्त ते वाळूस तर बाथरूम मध्ये योगेश बुवा. आणि येडवाकडं वाळल्यावर मधली मध्ये नेसायचं आणि बाहेर यायचं. आणि ते लुगडं माथारीच्या रूपामध्ये विश्वाच्या मालकिनीनं पाहिलं. आता तिला काय सांगायची गरज? ती जगाची मालकीने, विश्वाची मालकीने. वारकरी बाबा जी माय, हे तुमच्या दारात वळणीवर लुगडं वाळतं, हे कोणाचं आहे? काळीच धरलं तुकोबारायचं, काळीच. आणि तुकोबारायच्या तोंडातून वाक्य पडलं, माय ते माझ्या धर्मपत्नीचं आहे. किती बाण मारला सांगू मोठा. महाराज जगाच्या मालकिनीनं माथारीच्या रूपात एक शब्द टाकला. मला वाटत होतं गळ्यात तुळशीची माळ घातलेली माणसं खरं बोलतात. मला असं वाटलं गळ्यामध्ये कपाळाला गोपीचंद आणि बुक्का लावणारी माणसं खरं बोलतात. आज निकट झाला, माळी घालणारी खोटं बोलतेत. सकाळच्या रामप्रहरी ब्राह्मी मुहूर्तावर तुकोबारायच्या अंतकरणाला बाण लागला आणि त्या माथारीला विचारलं, आजी तुम्हाला वाटतंय मी खोटं बोलतो? वाटायचा काय प्रश्न आहे? हातातल्या बांगड्या आरशात पाहायची गरजच नसते. हात पुढे केला की दिसत असत्या. हातीच्या कंकना दर्पण कासया.
कशाला आरशात बघायचं? मी प्रत्यक्ष बघते तुमच्या बायकोचं लुगडं वाळतंय, तुम्ही म्हणतात माझ्याकडे लुगडंच नाही द्यायला. हे किती साफ खोटारडेपण आहे. कशाला मला घालता गळ्यामध्ये? कशाला गोपीचंदन लावता? काय बोलत होती विश्वाची मालकीन. एक एक शब्द तुकोबरायला हृदयामध्ये अशा सळ्या टोचल्यासारखा होत होता. तुकोबरायाने माथारीच्या पुढे निघता पाय काढा. येथे दादा, असं वाटत होतं कोट्याधीश एखाद्या वेळेस खोटं बोलतील, पण वारकरी खोटं बोलत नसतात. आता विश्वास होता, पण आजच्यानं तो विश्वास संपला. येते रे दादा येते. माथारी गुडघ्यावरचे हात खाली टेकून उठणार तोपर्यंत तुकोबरायाने वापस पाऊल टाकला. आणि कणगीमध्ये धर्मपत्नी आंघोळ करती, बायको आंघोळ करती. बायको एक वाक्य तुकोबरायचंय. तुका म्हणे नग्न भाज परिते लाज स्वामीसी. बायकोची चोळी आणि बायकोचं लुगडं फाटलं ना राजो, तिच्या मायबापाची इज्जत जात नाही, सासू सासऱ्याची इज्जत जात नाही, तिच्या नवऱ्याची लाज जाती, तिच्या नवऱ्याची इज्जत जाती. आणि तुकोबराने विचार केला वाक्य आपलं आहे, आणि हे लुगडं जरी या म्हातारीला दिलं तर उद्या माझ्या बायकोनं नेसायचं काय उजाड्याच्या नंतर? एवढ्या मोठ्या श्रीमंताची कन्या आपल्याकडे व्यवस्थित खाण्यासाठी नाही, नवे कपडे नेसण्यासाठी नाही, पण आहे ते फाटकं तुटकं जर आपण दुसऱ्याला दिलं तर तिनं कणगीत किती वेळ बसायचंय? पण या म्हातारीने आपल्या गळ्यातल्या माळी गंधा सगट उचकून काढलंय. कणगीवर वाळत घातलेल्या लुगड्यापर्यंत तुकोबरायाचा असा हात गेला. ते लुगडं त्यांच्या पत्नीचं होतं, आणि लुगड्यापर्यंत हात गेला आणि हात खाली सरकला. हिम्मतच होत नव्हती लुगडं द्यायची. नेसन काय बायको, काय नेसन, पुन्हा काय नेसन? दुसऱ्यांना धाडस केलं आणि हात वळणीवर टेकत असताना पुन्हा हृदयावर भाव आदळला. मी हिच्याशी पाणी ग्रहण केलंय, मी पती आहे, आणि पती जर आपल्या बायकोचं लुगडं दुसऱ्याला दान करून तिला उघडं करीत असेल तर त्याला पती कसं म्हणायचंय? पुन्हा एकदा हात खाली आला. म्हातारी म्हणली राव दे रे वारकरी बाबा, राव दे. अरे दुसऱ्याला दान करण्यासाठी फार मोठं हृदयात त्याचं काळीज मोठं लागतं रे, नाही करू शकत तू दान. तुकोबरायाने म्हातारीकडे पाठ केली आणि मंदिरातल्या मालकाचं स्तवन केलं. देवा काय मागितलं नाही रे तुला? आयुष्यभर तुझं भजन करतो, शिंक जांबाही खोकला आणि तितका वेळ वाया गेला. शिंक आणि जांबाही देताना वेळ जर सोडून दिला तर बाथरूमला गेल्यावर सुद्धा तुकोबराय भजन करत होते. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. रात्रंदिवस माझी जीत तुझं भजन करते देवा. कधी या जिभेनं चांगली पदार्थ खावी अशी अपेक्षा केली नाही देवा. या शरीरानं भरजरी कपडे घालावी अशी अपेक्षा केली नाही रे देवा. संसारात पत्नी सुद्धा अशी दिलीस, तिनं सुद्धा मला एक पैशाचा त्रास दिला नाही रे देवा. काय आमच्यावर संकट आणलंस रे? सकाळच्या प्रहरी इंद्रायणीचं स्नान करायचं, देवा तुझं भजन करायचं, तर सोडून स्वतःच्या पत्नीचं लुगडं द्यावं लागतं रे. ती काय नेसन देवा? घट्ट काळीच केलं आणि तिसऱ्यांदा लुगड्याला स्पर्श केला आणि डोळे झाकून देवाला सांगितलं, देवा इतकं चांगलं वागून जर वारकऱ्याची बायको उघडं ठेवायची वेळ आली असेल, इतकं
इतकं गोड वागून जर वारकऱ्याच्या पत्नीला उघडं राहायची वेळ आली असेल, था तुझं कळेल ते करी. 61 नाट आहेत, त्याच्यापैकी एक गोड सणा. सगळीच नाट गोड आहेत, सगळा भार देवावर टाकला. आता तुझा कळेल ते करी. इतकंच घेऊ, तुला काय करायचं ते ठरव. घट्टांतकरण केलं, डोळे झाकून लुगडं वळलं तुला बाई आणि म्हातारीच्या हातात देऊन टाकलं. खांद्यावर धोतर घेऊन इंद्रायणीकडे निघाले. पण अचानक प्रकाश पडला, अचानक प्रकाश पडला. आणि तुकोबरायाने विचार केला, म्हातारीला लुगडं दिल्याच्या नंतर अचानक प्रकाश पडतो, तो प्रकाश कशाचा? वळून पाहायला हवा तर म्हातारी नव्हती, जगाची मालकीन गजांत लक्ष्मी होती. गजांत लक्ष्मी, गजांत. तुकोबराय गेले आणि पायावर डोकं ठेवलं. महाराज विटेवरच्या मालकिनीला आशीर्वाद देण्यासाठी हात वाकत नव्हता, तिचा हात थरथर कापत होता आणि डोळ्यातल्या पाण्यानं तुकोबरायची पाठ भिजत होती. विश्वाची माय रडत होती, जगाची माय रडत होती. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय आणि कोण्या दिवशी भिकारी करून रस्त्यावर डबकं घेऊन बसवायचे. ही जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी, ती लक्ष्मी इतकी रडत होती की तिच्या डोळ्यातल्या पाण्यानं तुकोबरायला स्नान होत होतं, स्नान होत होतं. उचललं, तुकोबरायच्या तोंडावरनं हात फिरिला. महाराज, मला आज कळालं, येणारा प्रत्येक वारकरी तुमची महती आमच्या मालकाला सांगत होता, विटेवरच्या मालकाला सांगत होता. माझ्या मनामध्ये शंकेची खिचडी शिजत होती, असा कोण वारकरी आहे की जो एवढा धर्मनिरपेक्ष आहे. मला आज कळालं, आज आज माझ्याकडे वाणी नाही तुकोबराय तुमचं वर्णन करण्यासाठी. दृष्टांत संपला. महाराज, हे तुकोबरायाच्या दयेच्या वृत्तीसाठी विश्वाच्या मालकिनीनं रडावा. घरची कोणाची पर्वा न करता उदात्त अंतकरणाने लुगड्या एखाद्या वयस्क स्त्रीला द्यावा. महाराज, काय देव काय वेडा आहे का कोणाला उघडं ठेवण्यासाठी? पण दया काळीच किती मोठं महाराज. ही वृत्ती ज्यांच्या अंतकरणात आहे, हे साधूचं पहिलं लक्षण आहे. सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐसिया, साधू कोणाला नाही म्हणायचं. तुमचा एक प्रसंग तुम्हाला माहित असेल का नसेल मला काय माहित नाही. मलाही मागच्या 4 महिन्यापूर्वी माहित झाला. एक सांगतो तुमचा प्रसंग. रेबा नावाची एक मुस्लिमाची मुलगी होती. तिचं नाव आहे रेबा. एखाद्या वेळेस रस्व दीर्घ माझ्याच्यानं चुकत असेल, कारण मी 6 महिन्यापूर्वी वाचिलेली पंक्ती आहे. ती पंक्ती गुरु ग्रंथ साहिब मध्ये लिहिलेली आहे. शीख समाजांचे धर्मगुरु श्री गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथातलं वाक्य आहे.
मी पंचटांचे वाक्य कधी सांगणार नाही. महाराज ते आपल्या अंगलट येत असते आणि अंगलट येऊ न येऊ चुलीत जाऊ द्या, त्याचा काही फायदा होत नसतो. म्हणून बी चांगलं पेरलं पाहिजे, उत्पन्न कमी होऊ द्या पण चांगले फळं लागत असते. कशाला धामुके पेरायचे, काट्याचा धंदा नसलेला. हे घबरायचं नाही, ऐकायचं. दर्जेदार लोकांचे वाक्य कीर्तनात सांगायचे. निदान 1% लोकांच्या तरी अंतःकरणावर त्याचा परिणाम होत असतो. दर्जेदार लोकांचं बोललं पाहिजे. गुरुग्रंथ साहेब धर्मनिरपेक्ष महात्मा, त्याच्यातलं वाक्य हे सुद्धा. मी एकदा 40 गावला जात असताना सचखंड रेल्वेमध्ये बसलो आणि एका शीख समाजाच्या माणसानं मला ती पंक्ती लिहून दिली. मला त्याच्यातली अर्धीच पाठ आहे, पुढची पण म्हणता येईल पण एखाद वेळी चुकलेली नको, कारण मोठ्यांचं वाक्य चुकीचं म्हणायचं नाही, कारण तो पवित्र ग्रंथ आहे. मी श्रीगुरु संत शिरोमणी नामदेवरायाच्या जीवावर भाकरी खातो. कीर्तनी परंपरा नामदेवरायांची बरं. कंबर बांधून पहिलं कीर्तन कोणी जर परंपरा राबवली असेल तर ती नामदेवरायानं राबवली. बसून कीर्तन करणारे न होते, त्याच्यापैकी शुकाचार्यांचा नंबर पहिला आहे, पण ही परंपरा नामदेवरायाची. संत शिरोमणी नामदेवरायावर उदात्त अंतःकरणाने प्रेम करणारा समाज शीख समाजांचा समाज आहे. प्रचंड. औंढ्याला गेले, औंढ्याला ते याच्याकरता जातात, तिथं नामदेवरायांचं मंदिर आहे. नरशीला याच्याकरता जाते, तिथं सुद्धा लंगर केला की नामदेवरायाच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांना इथं जेवणाची व्यवस्था व्हावा. शीख समाजाची माणसं काय अन्नदान, गावरान तुपातला शिरा. म्हणजे आपण ज्यांच्या नावानं भाकरी खातो त्या नामदेवरायाविषयी इतकं प्रेम. आणि गुरु ग्रंथ साहिब मध्ये नामदेवरायांच्या सुद्धा पंक्ती. कारण उत्तर भारतामध्ये नामदेवराय ज्ञानोबारांच्या सोबत तीर्थयात्रे करता गेलते. हो, घुमानला मंदिर नामदेवरायांचं, घुमानला. आपलं कसं झालं माहिती का, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भान नीट. आपले कळतच नाहीत, इतका येडेपणा आहे आपल्याकडे. मी दुपारीच सांगितलं, आपले येडगळ पंढरपूरला जाऊन 5 रुपयाची पेंडी घेते आणि गाईच्या तोंडात देते. लगेच एक जणाला म्हणते फोटो काढ, आणि लगेच गावाकडच्या फोटो जातो. पंढरपुरातल्या गाईला पेंडी चारली, ती एक पान पण खात नाही. तिच्या मालकाने शिकलेलं असते, नुसतं तोंडात पान धरायचं आणि खायचं नाही. खाल्लं की तोंडा हाणता ते. आणि ती एकच पेंडी हीच जणाली की ते 5 रुपयाची पेंडी हिसा पंचे. आणि हे फोटो टाकतोय मी गाईला, आणि घरी माईला पाणी देत नाही हरामखोर. या भडव्याला चंद्रभागेत जेसीबीनं खड्डा करून जरी हलकाटाला पुरलं ना हरामखोराला, तरी मोक्ष भेटणार नाही. शिल्पी काढण्यापुरते नाटकं करतो. तुला माय कळण हरामखोरा, तर तुला गाय काय कळती. मला नाही आवडत. मी कर्तव्य निरपेक्ष लोकांना मानतोय. जी माणसं आपल्या मायबापाला मानतात त्या माणसाला देवाच्या पण पाया पडायची गरज नाही. मी जीवनात इतका वेळ कोणाच्या घरी थांबलो नाही. 28 वर्षात कोणी म्हणावा आपल्या इथे इतका वेळ गिरगावकर थांबलाय. मला फक्त तुमची म्हातारी आई दिसली घरी, याच्याकरता ते घर स्वर्गासारखं वाटलं. ज्या घरी वयस्कर माणसाचा आदर केला जातोय त्या घरचं वारकऱ्यानं पाणी प्यावं. विठाला विठाला. मायबापाची संपत्ती हिसकून घेऊन त्या मायबापाच्या संपत्तीच्या जीवावर बायको आणि ते मोठ्या वजनात राहणारी हलकट मी कुंटलन पाहिलेत. 6000पेक्षा जास्त गाव झालीत माझी महाराष्ट्रातली. गोळ्या संपल्या म्हणून थोडाच फिरतोय. विठाला विठाला विठाला. एक सांगतोय, ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्यांना आपल्या मायबापाचं दिवसात एकदा दर्शन घ्यायचं. माझ्यासारख्या येडपट बाळ्याचं जीवनात दर्शन घ्यायची गरज नाही. आणि काय भेटेल तुम्हाला? आई वडिलाचं जो दिवसात एकदा दर्शन घेतो का त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जो दिवसात मायबापाचं 3दा दर्शन घेतो त्यानं पंढरपुरातल्या मालकाच्या पण पाया पडायचं नाही. तो त्याच्याकडे मनाने येईल, त्याला गरज असली तर. त्याला गरज असली तर तो मनानं त्याच्याकडे येईल. इतकी ताकद आहे मायबापाला मानण्यात.
एखाद्या महिन्यात यायला जास्त उकळा येतो, ते कमी चहा गॅसवर ठेवल्यावर कसा असा खळखळ उकळतो, तसा मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची पूजा, श्रावण महिन्यात पहाटे डोक्यावर घागर घेऊन महादेवाला घालीन, आणि ज्याच्या संगी लग्न केलं ते महादेव उपाशीच गेला ऑफिसला, वडापाव खावला वाम 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 वाम, आणि म्हणलं दवा ती पूजाला गेली, मग मुल्या कुठला तुला यसन घालायला पाहिजे, घाण्याला झोपायला पाहिजे बैल म्हणून सोंबळ्या, तुझी बायको तुला डबा देत नाही, महादेवाला पाणी घाली ती बायला, तू नंदी वाहण्याच्या पण लायकीचा नाहीस. विठाला विठाला आणि तुम्ही हसण्याने आल्या काय, तुम्हाला काय गोळ्या संपलेला गिरगावकर वाटायला होय. ऐका, जी बाई नवऱ्याच्या दिवसात दर्शन घेती एकदा तिनं भारतातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही, आणि जी तीनदा नवऱ्याचं दर्शन घेती का तिचा पंढरपुरातला मालक ऐकतोय. जी तीनदा नवऱ्याचं दर्शन घेती का दिवसात, त्या बाईची पावर इतकी मोठी आहे की पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक तिचा ऐकतो. मी नाही सांगत, देऊतले मालक म्हणतात. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, हे खरं प्रेम आहे, हे खरं खरा परमार्थ आहे. चला दया सांगतोय, दया येतो रस्त्यावर, मला नाद आहे लांबून एसटी आणायचा, पण बस स्टँडला सोडितो, जिथं पाणी नाही तिथे एसटी उभी करीत नाही, डिझेल बाहेरचं आहे ना त्याच्यामुळे लांबून एसटी आणतो. मी शेतात जर पाणी भरीत असेल पिकाला तर चलता चलता गवत पण उपटितो, खुरपायचे पैसे वाचत येत ना. काय उसाला ज्वारीला पाणी देणारा काय त्याच्या खोऱ्याचा दांडा थोडा तोंडात असतोय, हा ते काय दांडा चोखी तू का खोऱ्याचा, तू तोंड रिकामच आहे ना, आणि हात रिकामे आहेत. आता ह्याकडीची त्याकडीला पाणी जाऊस तर गव्हाला ज्वारीला हरभऱ्याला हात रिकामे आहेत ना, उपटेव न तर खुरपायचे पैसे वाचतील ना, पण त्याच्या कमराला येडिंग झालेली असते, ती वाकतच नाही. चला आपल्या जिवेल काही वेडिंग नाही, मी फिरत येत असतो. शेतीला साधं समजू नका राजो, पुन्हा एकदा सांगतो, ज्याच्या नावानं सातबारा असेल तो भारतातला राजा असेल. इथून पुढं 7 ते 8 वर्षाच्या नंतर या देशातला पुढारी, या देशातला व्यापारी, या देशातला शिक्षण क्षेत्रातला, या देशातला कुठं कुठं गेलेला तुम्हाला कवडीत काही विचारणार नाही, तुम्हाला जगील फक्त तुमची काळी माय, फक्त तुमची काळी माय जगेल. लिहून घ्या गिरगावकरांचं वाक्य. हो, महाराज सुद्धा विचारणार नाही तुम्हाला, ते त्याच्यात थैल्या भरीत येते, तुम्हाला काय देते ते म्हणतील आमच्यावर घेतलं तुम्ही कसं काय रिकामे. नाही, आम्ही पण नाही, आम्ही पण त्याच्यात आलो. हो, आमच्या इथं असलं तरी तुमच्या दारातून जातून पडा पायान द्या, तुम्हाला जगील तुमची काळी माय. म्हणून पंढरपुरातल्या मालका इतकं, ज्ञानोबरा तुकोबरा इतकं जमिनीवर प्रेम करा. ऐका गिरगावच्या बाळ्याचं, विढाला विढाला कशाला दया म्हणायचं. रेवा नावाची मुस्लिमाची कन्या मक्केच्या वाटाने, मक्का बरोबर नाव आलं इकबाल शेठ, सही आहे ना नाम मक्का.
हो चाचा सही आहे नाम. मक्केच्या रस्त्याला आहे ती. आबा त्या रस्त्याने मौला चालले होते, फकीर चालले होते, काजी चालले होते. त्यांचं ते पवित्र अधिष्ठान आहे. दर्शन करता चालले, नमस्कार करता चालले. त्या रस्त्याला काही आपली सुद्धा लोक होती. ते काही मक्केला चालली नव्हती, पण रस्ता होता तो. आता पंढरपूरला जाताना सगळे आपलेच जातात, कशाहून शक्य? धंद्याच्या निमित्ताने कोणाच्याही गाड्या जाणार? त्या रस्त्यानं सगळ्या धर्माची लोक चालली होती. मरात एक भीषण रस्ता होता, तिथे एक कुवा म्हणजे एक विहीर होती. मी पंक्ती आयऱ्या गायऱ्याची सांगणार नाही. मी काही एखाद्या कालपर्वाच्या कवितेतलं वाक्य सांगणार नाही. कविता सुद्धा जुन्या लोकांच्या फार श्रेष्ठ होत्या. त्या कवितेला सुद्धा नाव ठेवू नका जुन्या लोकांच्या कवितेला. आजही काही अधिकारी लोकांच्या कविता हृदयस्पर्शी येतात. आता काही काहीला मेळ बसत नाही, तो भाग सोडून द्या. वाक्य सामान्याचं कधीच बोलायचं नाही, मोठ्यांचं बोलायचं, दर्जेदार असते. गुरुग्रंथ साहिब मधली पंक्ती ऐका पुढे. आणि त्या पाणवठ्यावर प्रत्येक काजी मौला पाणी पिऊन जात होता. पण विहिरीचं पाणी थोडं खाली गेलतं आणि 2, 2.5, 3 फूट दोरी कमी पडत होती. 2, 2.5 फूट दोरी कमी पडत होती. मग प्रत्येकाकडे रुमाल होता, उपरणं होतं. त्यानं त्या दोरीला लावायचं, त्या बकेटानं पाणी काढायचं, हातपाय धुवायचे, तोंडावून हात फिरवायचा, गुळणा करायचा, पाणी प्यायचं, आपलं उपरणं सोडून घ्यायचं, निघून जायचं. पण 6 पिल्लं झालेली जणलेली कुत्री लहान लहान पिल्लं घेऊन त्या पिलांची जीभ अशी बाहेर चुटचुट करते. त्या कुत्रीचं दूध पेते, पण तिची जीभ बाहेर आलेली, तिला पाणी प्यायची अपेक्षा आहे. आणि हे पाणी प्यायला गेले की मग मौला असेल, काजी असेल, आपला एखादा गंधावाला असेल, त्याला बी तहान लागती ना. महाराज असेल त्या रस्त्याने जाणारा, पाण्यावर हे गेले की कुत्री तिथं जात होती. की तिला वाटत आहे ना एखादं बकेट इथं सांडावा, म्हणजे खाली सांडलेलं खड्ड्यातलं मी चटचट पिईल. एक नाही. आणि माणूस निघून गेला की ती सावलीला जाऊन बसायची. दया सांगतोय, दया दया दया. एक रेबा नावाची मुस्लिमाची कन्या त्या रस्त्यानं चालली. तिला तहान लागली. तिने विचार केला, झाडाखालची कुत्री आपल्याला पाहून पिलं घेऊन इथपर्यंत आली, त्या अर्थी हिला सुद्धा तहान लागलेली असेल. महाराज मुख्या प्राण्यात जो देव पाहतो त्याला विटेवरचा मालक आपल्यात सामावून घेतो. तिने त्या कुत्रीची अवस्था पाहिली. पण त्या रेवा नावाच्या मुलीने विचार केला, मलाच पाणी पिण्यासाठी माझ्याकडे 2-3 फुटाचं दावं नाही, मी पाणी कशी काढायचं? पण 2-3 माणसं रस्त्यानं जात होते, तिच्या डोक्यावर ओढणी होती. आणि तिने विचार केला, माणसा देखता ओढणी जर बाजूला काढली तर आपलं पावित्र्य संपायले, आपलं पावित्र्य संपायले. एक मुद्दा आहे का माझ्या माईंनो, तुम्हाला पटल न पटल सांगणं माझं काम आहे. राग आला तरी काय करता, नवऱ्याला सांगताना आपल्या तालुक्यात गिरगावच्या बाळूला येऊ देऊ नका, तुम्हाला 30 गाव पाठ्याला 36 गाव. मी काय भेकर चौक मागं लागे नाही, नका बोलू. पण खरं सांगेल, कोटीला पैसे जवळ असले तरी आतल्या खिशात ठेवायचे. डायरीच्या पुढे नोटा ठेवणं हे भिकारचोट माणसाचं लक्षण आहे. हो, डायरीच्या पुढून कधीच नोटा ठेवायच्या नाही, हे भिकारचोट माणसाचं लक्षण आहे. लक्ष्मी झाकलेली असावा एक, म्हणजे पैसा झाकलेला असावा एक, आणि या पवित्र देशातली स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा 2. मग ती कोण्याही जातीची असू द्या, तिनं कपडे अंग भरून घालायचे. लुगडं घाल, साडी घाल, कोणते घालायचे तर घाल, पण सगळं अंग झाकलेली कपडे असावा. तिचे सगळं अंग झाकलेली कपडे होते, पण योगेश भाऊ ओढणी होती डोक्यावर. तिने विचार केला, या लोकांना देखता मी कशी काढायची. ते लोक ज्या वेळेला पाणी पिऊन निघून गेले, तिनं स्वतःची ती ओढणी त्या दोरीला लावली,
स्वतः पाणी प्यायच्या अगोदर त्या कुत्र्यांच्या समोर असं खळं केलं. पहिलं बकेट मातीत जिरालं, दुसरं बकेट टाकलेलं मातीत जिरालं, तिसरं बकेट अर्धावट जिरालं आणि चौथं बकेट टाकल्याच्या नंतर साचलं. चट 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 कुत्र्यानं त्या पिलानं त्या कुत्रीनं पाणी पिलं. आपल्या जुन्या संस्कृतीतले लोक कुत्र्याला बिनझोळीचा फकीर म्हणतात किंवा बिनझोळीचा वारकरी म्हणतात किंवा बिनझोळीचा साधू म्हणतात. कुत्र साधं नाही बरं का. म्हणून माळसाकांतांनी कुत्रे जवळ ठेवले. श्रीगुरु दत्तात्रयांच्या जवळ कुत्र आहे, श्रीगुरु खंडेरायाच्या जवळ कुत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं कुत्र होतं. वारकरी संप्रदायामध्ये चातुर्माशी परंपरा फार मोठी आहे. श्रीगुरु चातुर्मासे महाराज यांच्याकडे डोंगरोजी नावाचं कुत्र होतं. हे एकादशीच्या दिवशी भाकरी खात नव्हतं. अजूनही काही कुत्रे आहेत पण इतके लक्षात ठेवा. 2-4 सगळे सांगितलं विसरून जायचं. पुन्हा उद्या कोणतं कुत्र तर का नो बापा हा ना गिरगाव करायला. काय पवित्रता, काय सिद्धता महाराज. तुम्हाला एक सांगतो, कुत्र पोटभर जेवलं की जीप काढून जांभाळी देते. खालचं दाभाडी इकडं, वरचं इकडं. महाराज तृप्तीचा आशीर्वाद आहे ज्यानं भाकरी दिली त्याला. जांभाळी दिली, कुत्री आपले पिलं घेऊन त्या झाडाखाली गेली. गुरु ग्रंथ साहिब मध्ये पंक्ती आहे, 60 कोस मकाया. अर्धीच सांगतो, अर्धीच पंक्ती सांगतो. याच्या पुढची अर्धी ओळ शोधा तुम्ही. 60 कोस मकाया देख दया के काम रे, देख दया के काम, देख दया के काम रे. 60 कोस मकाया देख दया के काम रे, देख दया के काम रे, देख दया के काम रे. 60 कोस मक्का अलीकडं आला. अलीकडं मुक्या प्राण्यावर दया करणाऱ्या रेबा नावाच्या स्त्रीला आपल्या दर्शनाचा त्रास नको म्हणून 60 कोस ते धर्म मंदिर अलीकडे आलं. देख दया के काम. ही मंगिऱ्याची होई आहे का बा? गुरु ग्रंथ साहिब मधली पंक्ती आहे. गुरु ग्रंथ साहिब. हो, एका धर्मनिरपेक्ष माणसानं लिहिलेलं वाक्य आहे. दयेसाठी एका कुत्रीवर आणि तिच्या पिलावर दया केलेल्या एका मुलीसाठी त्या संप्रदायातलं मंदिर तिच्यासाठी 60 कोस अलीकडे येते. हे दयेची ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, वृत्ती असली पाहिजे. मला असं वाटतं एखाद्यानं दया केली ती दया सिद्धात नेली पाहिजे. कुत्र्याला जर भाकरी टाकली जास्त झाली तर कुत्र ती भाकरी घेत पुरून ठुते. ती भाकरी पुरून ठुते. दुसऱ्या बार भूक लागल्यावर पुन्हा उकरून खाते. कुत्र्यापेक्षा माणसं बेमान येत.
गावरान तुपातला शिरा घेते तर ट्रकच्या टायरवर ठेवते. तुम्ही जाण ज्ञानोबा तुकोबारायच्या सोहळ्यात. एक लाख आंबे वाटले सासवडच्या घाटामध्ये. सासवड ते वडकी नाला वगैरे घाटाच्या खाली, दिवे घाटाच्या तिथे 1 लाख आंबे वाटले. आंबे. महाराज गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळाला गंध असलेल्या काही लोकांनी आंब्याचा 1 घास खाचा, 1 तुकडा आंबा फेकून द्यायचा. मला सांगा कुत्रं चांगलं का हे चांगले? मी डोळ्यानं पाहिलं. आपण होतो ना, माझं धोत्र भरलं एका गोष्टीनं. 150 रुपयाची, मला इंग्रजी शब्द वापरता यायचा ना, एनर्जल. ते पाणी प्यायल्यावर थकवा जातो ना, एनर्जल. बरोबर आहे ना? 1 लिटरची 150 पावणे 200 रुपयाची बॉटल फुकट वाटल्या. 2-4 ट्रक. 2-2 पायाच्या कुत्र्यांनी ती बाटली घ्यायची. मला सांगा, आपले जरी पावणे 200 नसतील पण कोणाच्या तरी कष्टाचे असतील, कोणाच्या तरी घामाचे असतील. 1 घोट प्याचा. आओ लुचून घेतल्या 3-3 लुचून घेतल्या आणि त्याच्यातला 1 घोट पेल्याच्या नंतर 3 फेकून दिल्या. टरकाचं प्रेशरनं टायर गेलं, ती बाटली फुटली आणि पार मांडीपासून पिंढरी लोक गिरगावकराचं धोतर भरलं. मी तसंच गुंडाळून संग नव्हतं बिन दुसरं गेलं तर टेम्पूत पुढं. कुठं पाप फेडतेले 2 पायाचे कुत्रे सांगा बरं तुम्ही. महाराज याला आळा बसणं गरजेचं आहे. झेंडूबामच्या बाटल्याचे 5 बॉक्स आणले. 5. त्यानं 4 माग ठुले आणि 1 वाटू लागला. अर्धा वाटूस तर मागचे 4 कोणी नेले पताच नाही. मी चेष्टा करत नाही. माझ्या पवित्र ज्ञानोबराय तुकोबारायच्या वारीवर या भडव्यांनी अतिक्रमण केलंय. हो, या नालायकांनी अतिक्रमण केलंय. निष्ठेनं वारी करणाऱ्या लोकांना नाव ठेवतात लोक या हरामखोरामुळं. पवित्र अंतकरणी लोकांना त्रास व्हायला ह्या भडव्यामुळं. याला दान करणाऱ्यानंच आळा बशीला पाहिजे. तुमची संपत्ती आहे, तुम्ही पंक्ती बसून जीव घाला, कोणाला देऊ नका. यानं विडंबन व्हालंय, कॅमेऱ्यात चाललंय, जगभर ते लोक शूटिंग पाहिले तर यानं संप्रदायाचं नाव जात नाही. महाराज इतका संप्रदाय पवित्र आहे. 1 हायवाभर माती समुद्रात टाकल्यावर समुद्र कुठं गढूळ होत असतो का? या हरामखोरामुळं संप्रदाय गढूळ होत नाही, पण ठराविक लोकांच्या डोळ्यात पाप येतं आणि चांगल्या लोकांना ते नाव ठेवतात. म्हणून या लोकांना वेळी चाप बसणं गरजेचं आहे. त्या कुत्रीमुळं लक्षात घेतलं. तिनं लागल तितकंच पाणी पिलं. तिनं नाही इचकीला चिखूल. हा, चला कशाला दया म्हणते? दया. ब्रह्मांडाचा मालक ज्यांच्याकडे 36 वर्ष धोत्र धुवालाय, जगाचा बाप 36 वर्ष धोत्र धुतली. त्या वारकऱ्याच्या पत्नीचे लुगडे 36 वर्ष धुतले. माझ्या माईनो, त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव आहे गिरिजा काकी. गिरिजा. त्या वारकऱ्याचं नाव आहे पैठणचे मालक शांती ब्रह्मनाथ बाबा. त्यांचाच अभंग आहे. दया सांगतोय. दया. दया. देवाकरता कावड घेऊन चाललेत. आता ह्या महिन्यात कावडीला चलत आहेत. हो, मंदिरात टेकली की सुरू जय बम बम बोले. फुकण्या. आणि तू कावड नेऊन काय फायदा आहे रे फुकण्या? गांजावर ह्याला कावड घेऊन चालला. फुकण्या कुठला? बॉयलर पेटलं तू हो कारखान्याचं तिथं, तू कावड ने तू. भगवान शिवजी येडे आहेत का तू ही कावड स्वीकारायला? काय नाटक आहेत महाराज. किती सोंग, किती सोंग, किती सोंग. काही बरमुडे घालून दिंडीत चालायला. तू उसातलं डुकर आहेस का रे सुंबळ्या?
उसातल्या डुकराला अक्कल आहे? ते मालक रानात आले दबी धरून बसत, ते तासाच्या बाहेर निघत नाही, तू बरमुड्यावर. अरे तू जरी कोणी नसेल पण दिल्लीत चालणारी कोणाची माय आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची मावशी आहे, कोणाची आत्या आहे, कोणाची आजी आहे. लाज वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. लाज. या देशातले डुकरं लाजत आहेत, पण हे डुकरं लाजणत. काय नुसतं ग्रंथ वाचणं परमार्थ आहे? या देशात चांगलं वागणं खरा परमार्थ आहे. चांगलं वागणं खरा परमार्थ आहे. चांगलं वागणं खरा परमार्थ आहे. महाराज मृदंग असं वाजित असेल, महाराष्ट्रभर गाजला असेल तो मृदंगाचार्य, आणि मायबापाला विचारित नसेल तर त्याच्यासारखा हरामखोर कोणीच नसेल. दुसरी गोष्ट सांगू का बा, मायबापाला न विचारणाऱ्या पकवाद्याला जो कोणी पाकिट देईन त्याला पहिला नरक. त्या पकवाद्याला चुरीत घालू दे, आपल्याला काही घेणं नाही, पण त्याला पाकिट देणाऱ्याला मात्र नरक. जो कीर्तनकार मायबापाला विचारित नाही त्याला तुम्ही पाकिट देता, तुमचा अख्खं कुळ नरकात जाईल. जाऊ दे त्या कीर्तनकाराला कुत्र्या पुढे टाकू द्या यमानं, पण तुम्हाला नरक आहे. जो संप्रदायातला गायक गुणीजन वारकरी मायबापाला सांभाळीत नाही आणि भजन तालात करतो, त्याचा ताल एका चपक्यात यम हाणणार, एका चपक्यात यम हाणणार, चपक्यात. महाराज वागण्याला किंमत आहे. नका आणू. तुम्हाला राग येत असेल गिरगावकराचा, आयुष्यभरात पुन्हा आणू नका. मरुस्तर बाळ्याची तारीख घेऊ नका, काय गरज नाही. माझं ठरीन पंढरपुरातला मालक मला जगवायचंय का उद्या फुकायचंय. वागण्याला किंमत आहे, वागण्याला. कावड चालली देवाच्या देवाकरता, पवित्र गंगेची कावड आहे. महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे सामान्य माणसं नव्हते. देव त्यांचे कपडे धुवायला जात होता म्हणजे साधी गोष्ट आहे का? आपण अब्जावधी रुपयाची संपत्ती कमवतो, ती सून सासऱ्याचं धोतर धुत नाही, तिच्या हाताला नाही खरूज व्हायची का? हा, नवरा पण तिच्या हातचं पिठलं खाणार नाही. हा, तिचे हात पाहिल्यावर तिचे मायबाप सुद्धा तोंडाला पदर लावते. येऊ द्या ना तुम्हाला राग, निघू द्या मुंग्या चौकून, काय हरकत नाही. पण माझे तुकोबर आहे मान्य करतात. तू का म्हणे सत्य सांगो, हा तू का म्हणे योत रागो, तुका म्हण तू मागं पुढे व्हायला माझ्याच्यानं. तुकोबर आहे म्हणले सत्य जर सांगत असताना पुढच्याला राग आला तर येवत रागो, सुखे येऊ म्हणले, काय हरकत नाही. भाकरी तुकोबराय ज्ञानोबरायांच्या नावानं खातोय, तुम्हाला राग आला तर येऊ द्या. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पायात चप्पल नाही. दिवस उन्हाळ्याचे इथं, दिवस उन्हाळ्याचे, सर 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 पाय पोळायले. पण एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडं 11×2=22 चोपदार, आणि प्रत्येक चोपदाराच्या हातात 15 किलो सोन्याची काठी. मला एक जर गवसली तरी बस झालं. येणंच सोडून द्या, मला लय मोठी गवसली. 15 किलोची काय कथा करता, लय मोठी गवसली, लय मोठी. ती नाथबाबाची, ती तुकोबरायाची, ती ती ज्ञानोबरायांची, ती सावताबाबांची, ती गोरोबा काकांची, ह्या अष्टादश संतांची कृपा आहे. फार मोठी सापडली मला. तुम्ही फक्त 15 किलोचीच म्हणता, तुम्हाला दाखीन कसं घेऊन जाताना. 22 काठ्या 15 किलोच्या, एका चोपदाराच्या हातात 15 किलो. श्रीमंती किती असेल? 32 किलोची छत्री. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, सकल संता माझी राजा. जहागीरदार आहेत, राजे एकनाथ बाबा, राजे, आणि बिना पायाचे चालायलेत, बिना पायाचे. आता एकनाथ महाराज पायी चलतेत बिना चप्पलचं म्हणल्यावर बाकीच्याची ताकद आहे का? बाकीच्याची हिंमत आहे का पायात चप्पल बुट घालायची? काय मायवेली कोणाची? चर 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 पाय भाजायले नाथ बाबा. आता ते नियमात वागणारी लोक होती, नियमात.
आता नियम सगळे धाब्यावर ठेवले काय काय लोकांनी. एका घरी जेवायला गेलो तर किचनमध्ये 27,000 रुपये बराचची फरची होती. आपण काय पैसे दिले नाही काय नाही, आपलं काय पोट दुखाव. 27,000 रुपये बराचची किचनच्या रूममध्ये फरची. आणि 27,000 रुपये बराचच्या फरचीवर सराटे असतात का? येड्या बाबळीचे काठे, चुमुक काठे, कारीचे काटे, बोरीचे काटे असतात का? नाही. पण 27,000 रुपये बराचच्या फरचीवर सुद्धा स्वयंपाक करताना एका बाईला किचनमध्ये घालायची चप्पल. त्याच्यानंतर मी म्हणलं ताई तुम्ही स्वयंपाक करताना चप्पल घालतात? हो. माझी हॉलमध्ये घालायची वेगळीच, बेडमध्ये घालायची वेगळीच, स्वयंपाकघरात घालायची वेगळीच, बाथरूमला वॉशरूमला जायची वेगळीच, आणि प्रत्येक साडीच्या कलरची चप्पल वेगळीच. म्हणलं बाई बस झालं, घरी महाराज आल्यावर हाणायची आहे का एखादी? मला सांग जरा, मी पटकन निघून जातो. घरी महाराज आल्यावर आहे का एखादी चप्पल त्याला आल्या आल्या हाणायची? नाही म्हणली, अशी नाही. बरं आहे म्हणलं, कर स्वयंपाक. हा. तिनं आम्हाला शिरा केला, गुलाब बदामाचा शिरा केला. तर मला काही शुगर गिगर नसल्यामुळं मी रट्टावून आणला. आज आबाकडं आम्हाला गुळाची शेंगादाण्याची घरी केलेली पट्टी होती फराळाला. हो म्हणला घरी केली. मी चपकून आणली. आपल्याला काही शुगर नाही, बीपी नाही, काय नाही, कोणतीच बिमारी नाही ना. रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळं बिमारी तरी कशाला होईल. आणि 2 गावचं खाऊन इमानदारीनं भजन करतो, बाकी दुसरं काय. पाप एकच केलं, फक्त पाकिट घेतो. ते बी लग्न केल्यामुळं. लग्न नसतं तर कोणाला कुत्र्याला जमा करून ठेवायचं. त्याच्यामुळं अजून सध्या तरी काय नाही. फक्त त्या अपघातात एकदा गाडीचा अपघात झाला तेव्हापासून कमरात गॅप आहे. म्हणून चलवतो, रानात काम करतो, वारीत चलतो. आता तर 2-3 महिने चालायला जाणार आहे. हो, 2-3 हजार किलोमीटर चालायचे, परिक्रमेला जाणार आहे नर्मदेच्या. तर ते गॅप होता. ते पण गाडी उलथली नसती. मी गोव्याला कीर्तनाला गेल्यावर कमी कपडे घातलेल्या दारू पिताना बाया पाहिल्या. गळ्यात शपथ, त्या पापामुळेच मी गाडी उलथली. मग मला कळत ना, मला कळत मग चुकलं कुठं म्हणून. आता आम्ही ज्याच्या इथं कीर्तनाला गेलो त्यानं आम्हाला समुद्र दाखवायला नेलं. मी काय गेलो नव्हतं, मला त्या दिसल्या ना त्या वाटोळी हातात ते डाबा, ते डबक, कपडे कमी, त्याला गरमू लागलं ना. हो. आणि त्या गिरगावच्या बाळ्यानं पाहिला, तितकं पाप लागल्यामुळं ट्रॅक्टरात गाडी गुतली. हो. देव म्हणला पुन्हा जाशील तर पाय आता ते समुद्र पाहाला, पुन्हा इकडं मोडीन. हो, जागेवर तो हा कार्यक्रम होईल सगळा. हो, तेव्हापासून नको म्हणलं. पुन्हा फोन आल्या म्हणलं नको रे बाबा, आमच्या महाराष्ट्रात इतकं पाणी आहे, मी नदीला मोटर टाकून ऊस भिजितो, मला ईर खांदायचा नाद नाही. नको नको, आपलं नदीचंच पाणी उचल द्यायचं नको म्हणलं. 5 कीर्तन केले गोव्याला, आझाद मैदानला. हो, बरं झालं मी ज्या विमानात गेलो ते विमान पडलं नाही. हो हो ना, अवघडच काम नो. जाऊ देवा. तरी मी विमानात एकटा गेलो नव्हतो, मी 12 भजने नेलते. हो, मला त्या लोकांनी पैसे जास्त दिले. ते म्हणलं नको आपल्याला हे, आपण गोरगरीब भजनेला नेलं मी विमानात बसून. आबा आम्ही 12 लोक गेलतो. त्याने दिलेले पैशावर तिकीट काढे. चला म्हणलं. आशीर्वाद कधी नेले की जीवनात कधी त्याने चित्रात विमान पाहिलं नव्हतं, ते नेले. त्या आशीर्वादामुळे विमान कोसळलं नाही, नाही तर ते आरीकडे येऊन टपकन पडलं असतं. दुसऱ्या दिवशी आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज विश्वात्मात विलीन गेले दिगंबर. यायला तर काही धंदाच नाही. क्लिप कोणाला टाकाव, दारू पिऊन मेलं त्याला क्लिप. अरे जिबीला किडे पडतील, कोणाला बी ते नको कडवं टाकू. उडाला उडाला त्या बाईनं शिरा केला, बदामाचा शिरा. मी कचून खाल्ला. आमच्या संघ एक होतं, त्यांनाही खाल्ला. म्हणलं काय झालं रे? काय म्हणला तुला कळत काय? म्हणलं काय झालं?
त्या बाईनं शिरा करताना चप्पल काढली नाही. मी म्हणलं पायात होती ना. तिनं शिरा चमच्यानं हातलाय, चपलानं थोडाच हातलाय. तिच्या नवऱ्याला पटायली, तू काऊन फुगायला? आपल्याला काही एकदा खायचंय. तिचा नवरा आयुष्यभर चपला खालाय, म्हणजे चपला घातलेल्या, आणि आपल्याला एकदा खायचंय. तू काऊन इतकं फुगायला तन फुग्यावानी? चल मग. नाथांचं वैराग्य सांगतोय. महाराज जगाचा पाप कपडे धुवाला आणि बिना चप्पलचे कप कावडीत, बिना चप्पलचे लहा लहा माणसं करू लागले. दुपारची वेळ आहे. एका वाळवंटामध्ये गाढव आहे, गधा आहे, गधा गाढव आहे. त्या गाढवानं 4 पाय वरी केले आणि लोळू लागलं गाढव. पण लोळत असताना गाढव भुकत असते. हे भुकणं गेलं, जीभ बाहेर आलेली गाढवाची, गयावया करू लागलं. नाथांच्या बाजूने इकून काही माणसं होती, इकून काही माणसं होती. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणचे मालक खांद्यावर कावड घेऊन चालत होते आणि त्या खिंडीतनं गाढवाची व्यथा पाहिली आणि थांबले. बाकीच्यांनी सांगितलं, मालक का थांबलात? अरे हे गाढव पाण्या वाचून मरतय. पण सगळ्या जणांनी सांगितलंय, ही कावड आपण किती दुरून आणली. तेवढ्या प्रवासामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्याचा, अंगाचा कलर बदलला होता. तुम्हाला एक सांगू का, आळंदी ते पंढरी ज्ञानोबाराच्या तुकोबाराच्या सोहळ्यात जो इमानदारीनं पायी चलतो का, त्याच्या चेहऱ्याचे लेअरच पडतात, कातडी जातात चालणाऱ्याच्या. आणि लोकायला दिसाय पुरता चल तू सेल्फी काढ, तू लगेच मग सावने टारकात, हो लगेच स्वयंपाकापाशी हजर. कालच्या चपात्या चुरा केल्या, हा चुरमा खा, चुरमा तोंडात घालू घालू ये म्हणीन तुला. हो काय चुरमा करतो शिळ्या चपात्याचा सोबळ्या. हे चालणारी माणसं लगेच ओळखू येतात. ते पंढरपुरातल्या मालकाच्या रंगासारखा रंग होतो त्याचा, गोर जरी असलं तरी. पंढरपुरीचा निळा उभा लावण्याचा पुतळा, निष्ठेनं चालणारी माणसं. तशी सगळ्यांची कलर झाली. घामानं अंगातलं सगळं पाणी निघून गेलं. प्रत्येकाच्या जवळ भोपळा होता, कोणाच भोपळ्यात पाणी नव्हतं. पाणी होतं फक्त खांद्यावरल्या कावडीत, आणि ते दुरून आणलेलं होतं. नाथांनी सगळ्यांचं मनोगत लोटलं आणि सांगितलं, ही कावड ह्या गाढवाच्या तोंडात टाकायची. सगळेजण म्हणले, मालक आपण भगवान शिवजीला समर्पित करायची. देवादिदेव भगवान शिवशंकराला ही कावड समर्पित करायची आणि तुम्ही गाढवाच्या तोंडात टाकता. अरे आपल्याकडं कोणाकडेच पाणी नाही आणि हे पाणी शिवजीला न्यायचंय, आणि आपल्याकडं पाणी आहे, पण हे पाणी जवळ असताना गाढव जर मरल तर अशा लाखो कावडी शिवजीला अर्पण केलं तरी पुण्य नाही. पण या कावडीतलं पाणी या गाढवाला टाकलं, त्याचा प्राण जर वाचला तर अब्जावधी कावडी भगवान शिवजीला समर्पित केल्याचं पुण्य प्राप्त होईल. महाराज गाढवात देव जाणला, गाढवात ईश्वर जाणला. ही वृत्ती ज्यांची आहे, अभंग त्यांचाच आहे. म्हणून पहिल्या कडव्यात म्हणतात, साधू म्हणावे ऐशिया साधू, क्या बात है. ही दया ज्याच्या अंतकरणात आहे तो साधू आहे.
वेळ संपला, पण एक पुरावा मांडतो. वेळ संपला. मापात पाप नसावा. मंगळवेढ्याचं भांडार सांभाळून ड्युटी संपली आणि त्या मंगळवेढ्याच्या भांडाराचे बिदरच्या बादशाचे नौकर श्रीमंत श्री नामदेवरायांचे वडील दामू शेट्टी घरी येऊ लागले. ते मंगळवेढ्याच्या धान्याच्या कोठारावर कब्जा होता बिदरच्या बादशाचा. आणि नामदेवरायांच्या बाबांनी मंगळवेढ्यापासून इकडं पंढरपुराकडे येत असताना रस्त्यानं कितीतरी मेलेली माणसं पाहिली, भाकरी वाचून तरफडून. एका बाईच्या मांडीवर मुलाचं डोकं आहे. त्याच्या अशा मुठी वळल्या. चांगलं पोरग होतं 12-13 वर्षाचं. ते आता मरणार आहे 10-5 मिनिटात. आणि दामू शेट्टी रस्त्याने येऊ लागले. त्या बाईनं आवाज दिला, वारकरी बाबा. गळ्यात माळ होती तुळशीची मोठी आणि कामाला मुसलमानाच्या. बादशाह तो मुसलमान. चांगलं वागणाऱ्या माणसाला किती मोठी किंमत असते लक्षात घ्या. गळ्यातली माळ पाहून त्या म्हातारीने आवाज दिला, दादा पोरग 15-20 मिनिटात मरणार आहे. पोरग 15-20 मिनिटात मरणार आहे आणि 2-3 तासाच्या नंतर मी मरणार आहे. मी पण वाचू शकत नाही. पण एक विनंती करते, तुमच्याकडे इतका जर तुकडा असेल तर मला द्या. मी एवढा तुकडा या पोराला खाऊ घालते. इतक्या तुकड्यात वाचणार नाही, पण काम सोयीचं होईल. मी आधी मरल आणि पोरग नंतर मरल. महाराज ती माय होती, तिनं दामू शेट्टीला एकच विचारलं, माझ्या अगोदर यानं मरू नये, इतकीच माझी इच्छा आहे. हे मरणार मला माहित आहे, पण याच्या अगोदर मी मरावा. तुम्हाला एक माहित आहे का, आता काय करत असतील सोडून द्या, पण माझ्या लहानपणी जाणकार माणसं केळीचा घड कापल्याबरोबर केळी पाडीत होते. केळीचा घड कापणं एका कत्तीनं आणि दुसरा ठोका तिच्या बुडावर मारणं. बाळ कापून घेतल्याच्या नंतर माय जिवंत ठेवीत नव्हते. हे शहाण्या शेतकऱ्याचं लक्षण होतं. तात्विक सदाचारी पुरुषाचं लक्षण होतंय. काही माणसं शिकलेली नव्हती, पण विवेकाचं शिखर गाठलेली माणसं होती. तिने विचार केला, दादा वारकरी बाबा, फक्त उलट दुःख नकोय. कळस तिथनं दिसत नव्हता. जुन्या काळात झाडं भरपूर होती. आणि स्वतःची ड्युटी संपून दुसऱ्या नौकराच्या हातात भांडाराच्या चाब्या दिल्या. त्या म्हातारीचं आणि त्या पोराचं दुःख पाहिलं आणि दामू शेट्टी वापस गेले. समोरच्या व्यक्तीला सांगितलं, तुला आज सुट्टी, मी भांडार सांभाळतो. भांडाराचं किलूप उघडलं, घंटानाद केला. सणासणा परिसरातली लोक जमा झाली आणि सगळ्याला सांगितलं, जे लागते ते धान्य घेऊन जा. माणसं भिवू लागली.
राजा आम्हाला सुनाव देईन. अरे राजाचं फरमाने घेऊन जा, मरायली माणसं घेऊन जा. पण धान्य नेणाऱ्या एकाच व्यक्तीला सांगितलं उचलल तितकं घेऊन जाय, पण 5 मिनिटाच्या अंतरावर एका मथारी आणि तिचं पोरग आहे त्याला भाकरी नेऊन दी. पोरग वाचलं, म्हातारी वाचली. भांडार ज्या वेळेला लुटलं त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी बिदरला वार्ता कळाली, दामू शेट्टीनं भांडार बादशाला न विचारता लुटलो. तर पूर्वीचे राजे लोक असं येडपटवाणी वागत नव्हते. त्यांनी समज धाडली की मला भांडाराचा लेखाजोखा पाहिजे. एखाद्या वेळेस भांडार सांभाळणाऱ्या अधिकारी व्यक्तीला धान्य इकायचा अधिकार होता, भाव जर वाढला असेल तर. बादशाने विचार केला एकेचा एखाद्या वेळेस चुकीचं सांगू शकते, दामू शेट्टीनं विकला असेल, पैसे सांभाळून ठेवले असतील, मला भांडाराचा धान्याचा लेखाजोखा हिसाब पाहिजे. हिसाबाची चिठ्ठी आली, पण दामू शेट्टी तिथं नव्हते. दामू शेट्टीच्या घरी चिठ्ठी आली तर दामू शेट्टीच्या रूपात चिठ्ठी घ्यायला पंढरपुरातला मालक उभा. ती चिठ्ठी घ्यायला पंढरपुरातला मालक उभा, आणि पंढरपुरातल्या मालकानं ती चिठ्ठी पाहिली आणि डोळे भरून आले. माझ्या विटेवरच्या मालकिनीने विटेवरच्या मालकाला विचारलं, प्रभू का रडता? दामू शेट्टीची परिस्थिती बिकट आहे, बादशाह शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. काय झालं? भांडार गोरगरिबाला लुटवले, तुम्ही काय करणार? काहीच काळजी करू नको. बऱ्याच दिवसापासून भगवंताला नेसवलेला पांढरा शुभ्र पितांबर जुना झाल्याच्या नंतर ठिकाण घर पुसायला कामी केलता, आणि ते घर पुसायचा लक्तर झालेला पितांबर गुडघ्या इतका नेसला. पांढरा कपडा फेटामधून बांधला, आणि अंगात बनेन निमस्ती नाही, बनेनला निमस्ती म्हणत होते ओम त्यावेळेला. नंतर बाराबंदी नाव पडलं. ती निमस्ती 12 खिशाची, बाराबंदीला. हातात काठी, त्या काठीला वरनं घुंगरं येतं, आणि कमरेला एक पिशवी अशी खोसलेली, आणि तिच्या सोन्याचे पैसे. त्या रूपाचं नाव आहे इठू नाईक. त्याला एक दुसरं नाव आहे, पण माईकवर म्हणत नाही, माईकवर नाही म्हणत, विठू नाईक. आणि बिदरला बादशाच्या दारात मुजरा ठोकला, जोहार माय बाप जोहार, मी कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार, मी कायापुरीचा. कायापुरीचा मेरे कायापुरीचा, कायापुरीचा मेरे कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार, मी कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार, मी कायापुरीचा. जोहार सरकार, जोहार मायबाप. याच्या पलीकड हयात मायबाप हयात, हयात मायबाप हयात, हयात मायबाप हयात, हयात मायबाप हयात. राजे हो, तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात फुकायचं? ज्याच्या हातात आहे तो हयात घालत होता बादशाला, हयात हयात. सरदार कौन है? गुमास्ता गेल. कौन है? इठो नाईक हो.
क्या नाम है आपका? नाम है इठू नाईक. क्या नाव है योगेश बुआ? इठू नाईक. आप किसी के नायक है? दामू शेट्टी के नायक है. नामदेवरायांच्या बाबाचा सेवक आहे मी. कोण? जगाचा बाप. कशा करता आले? हिंदीत विचारलं. काय के वास्ते आहे? आपका जो भंडार है इसकी चुकौती लेके आए. ये चुकौती है, पुरचुंडी है, चुकौती है. इसमें लेखा जोखा है सब. मैं इठू नाईक. बादशाह सरदाराला म्हणला डोकं फिरलेलं करायचं. आपल्या भांडारात धान्य किती होतं आणि एवढूशा थैलीत पैसे घेऊन आले. बादशाह संभ्रमात पडला. पण बादशाह सरदार म्हणला सरकार जहापना, कुछ तो जान पहचान करके देखो, देखो क्या है तू. याला कळत नव्हतं का ते काय म्हणाले ते. एकूण लगेच शब्द टाकला, नीट मोजून पावती करा, नीट मोजून पावती करा, नीट मोजून पावती करा. सरकार जे आपला लेखाजोखा आहे तो गिन के लिहो आणि पावती करून मिळाल्याचा लेखाजोखा पोच पावती मला देऊन टाका. बादशाह म्हणला येडपड दिसते, डोकं खराब झाले. दाल वही पे कसनी कमराची काढीन दोरी उघाड्या बरोबर पालथी केली. खळखळा ओतिल्या मोहरा, नीट मोजून पावती करा. इतक्या मोहरा पडल्या की डोसक्या इतका ढिगल. त्याच्या पुढचं वाक्य सांगू. शाबोट घाली तोंडात, एक नाही बिदरच्या बादशानं 10ची 10 बोट तोंडात घातली. शाबोट घाली तोंडात, झाला झाला रिकामी जागा पंढरीनाथ. तेही वाक्य माईकवर म्हणत नाही. झाला इठू नाईक पंढरीनाथ, शहाबोट घाली तोंडात. झाला इठू नाईक पंढरीनाथ, शहाबोट घाली तोंडात. वा 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 वा. हे चांगलं भजन करणाऱ्याचा प्राण आहे मथड. हो, चांगले चांगले निष्ठावंत सुरेल भजण्याचा प्राण आहे म्हातार. आजपासून नाही पाहतो मी. त्या म्हशीवाल्याची तर पहिली भेट झाली आपली. ते म्हशीवाले बाबा ते मोबाईलवर कीर्तन ऐकत होते. पोरायला म्हणले आणायचाच गिरगावचा बाळू, आणि त्या मथारीच्या श्राद्धाला आणलं मला. मग आपली तिथं भेट झाली ती उलगपाई. काय पेटी सुरेल माणूस. विश्वाचा मालक उदात्त अंतकरणाने एखाद्याला कला देत असतो आणि ती चांगल्या ठिकाणी वापरली. लय लोकांना सोर येतो पण ते भजन करीत नाहीत. रेल्वेत मया झोपडी जबांगुलई गिडका, मई झोपडी मोडल बर का, मया झोपडी जबांगुलई गिडका, मई झोपडी. रेल्वेत डबे वाजवायला. अरे इन भजनात पाया फोडून गावरान तूप खाशील. भाई तुम्ही मुसलमान असले तरी लोक पाया पडतात का नाही सांगा इमानदारीनं. महाराज या संप्रदायात जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. कबीर मोमीन लतिफा मुसलमान, सेनाना विजान विष्णुदास. रे वैष्णव चांभार धन्य त्याची माता, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. कैसे म्हणणार.
सुद्धा विमानात गेला. या टपऱ्या नाही आबा, पुष्पक विमानात भजन केल्यामुळं. सज्जन नावाचा खाटीक गाथ्यात आहे. कसा आहे म्हणजे खाटीकच ना. सज्जन नावाचा खाटीक गाथ्यात आहे. किती महाराज मेले त्याचं नाव गाथ्यात येईल. यायचं नाव गाथ्यात टाकल्यावर गाथाच उडून जाईल. आमचे नाव गाथ्यात टाकले ना गाथाच उडून जाईल. ती लायकी नाही आमची. अरेच देवाला चांगलं वागणारी माणसं लागते, ते गढूळ नाही. गिंड बोले जेवढे सरदार होते जेवढे गुमास्ते मंत्री महामंत्री सगळेजण मोजायला. धान्याचे पैसे फुल झाले. आपला हिसाब चुकत झाला. आता या मोहराचं काय करायचं. तर विठू नायकानं सांगितलं आमचे मालक बहुत दिलदार आहे, ये अपने पास रख दो. रखतो 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 रखतो. फरमान सोड दामू शेट्टी, तात्काळ तुम्ही बिदरला येऊन आम्हाला भेट द्यावा आणि तुमचा सत्कार घेऊन जावा. दामू शेट्टी बिदरला गेले आणि बादशाहनं सन्मान करत असताना अगोदर विचारलं माझा सन्मान कशाचा आहे. ते का येडे होते का ते. तुमच्या मायासारखा महाराज होता का कोणी शाल घातली की घाल. हा बरं सत्कार कशामुळे केला. हा दिवसात 35 पुड्या घुटक्याच्या खातून भजन करतो त्याच्यामुळे. हो हा महाराज तुमचा सत्कार करायचा काय तुम्ही तंबाखू खाऊन घोंगडी खाली टाकता म्हणून तुमचा सत्कार करायचा. काय महाराज ते दामू शेट्टी होते. सरकार काय के वास्ते सत्कार है. दामू शेट्टी आपके विठू नाईक गुमास्ता थे आणि तुमच्या विठू नाईक गुमास्त्यानं माझी चुकुती देऊन इतकं मला नफा करून दिलाय. दिसायला कसा होता. हातात काठी होती, काठीला घुंगर होते, गुडघ्या इतकं धोतर होतं, डोक्याला फेटा होता, रंग थोडं सावळा होता. थैली केवढी कांदी होती, एवढीच पिशवी होती, पण रिचिल्या डोसक्या इतका ढिगेल पडा. ढसा ढसा रडू लागले. सरकार मला संध्याकाळची भाकरी नाही म्हणून तुमची चाकरी करतो. मला संध्याकाळची भाकरी नाही म्हणून तुमची चाकरी करतो आणि मला नौकर लावायची कुठे ताकद आहे माझ्यात. मग कोण था. यही तो पंढरपूर के मालिक थे. म्हणून एक फार सुंदरशी एक मोबाईलवर मी धून ऐकली. रूप दाखवी रे आता सहस्रभुजाच्या मंडिता. दिखा दो वही रूप दिखा दो. दामू शेट्टी वही दिखा दो वही. दामू शेट्टीनं सांगितलं सरकार ते आता पुन्हा येत नाही. ते पुन्हा कसं येईल. दामू शेट्टीनं विश्वाच्या बापाला विचारलं माझ्या करता इथून ऐक का झालास. अरे कितीतरी गरिबांचे प्राण वाचावं म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या संसाराची पर्वा न करता भांडार लुटलंस. विश्वावर दया केली याच्याकरता तुझ्याकरता विठू नाईक झालो. सर्वाभूती दया साधू म्हणावी आईशिया. विठोबा रखुमाई
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली परम पावन या पवित्र महाराष्ट्रामध्ये ते दिव्य असं तेजस्वी तुमचं गाव चिमळा, या चिमळा नगरीतील 12 कुळामध्ये जन्माला आलेली या 12 कुळातली पवित्र माणसं आणि या 12 कुळातील 12 जातीच्या माणसांनी एकत्रित येऊन आजच्या दिवसाचं मोठं योगदान माझ्या विटेवरच्या मालकाचा आणि ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करण्याचं काम या 12 जातीत जन्माला आलेल्या माणसांनी एकत्रित येऊन केलं. त्या पवित्र लोकांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्या वाणीला विराम देतो. विठोल जय जय विठोल क्षमा नाही विचारला अधिकार म्हणे ज्ञानेश्वराला कपाळा कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज नमः पार्वते पते हर 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 महादेव श्री गुरु बाळू मामा महाराज की जय.